संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये आता प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपली शक्ती प्रदर्शन आणि रणनीती सुरू केलेली आहे. आपण आपल्या मतदारसंघात कशा पद्धतीने समोर जाणार आहात? सध्या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. माझ्या रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये रावेर आहे, फैजपूर आम्ही त्याला रामपूर म्हणतो, यावल म्हणजे व्यासनगरी आम्ही त्याला म्हणतो, अशा तिघा पालिकांच्या निवडणुका आहेत. आणि अत्यंत चांगली परिस्थिती आहे, कारण डबल इंजिनचं सरकार आहे आणि आता ट्रिपल इंजिनचं सरकार याच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि आम्हाला खात्री आहे की पूर्णपणे तिघा पालिकांमध्ये नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे असतील आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे महायुतीचे असतील, याची आम्हाला खात्री आहे. महायुती म्हणूनच तुम्ही निवडणुकां समोर जाणार आहात का? त्याचे पक्ष जो आमचे ज्येष्ठ आणि नेतृत्वाचा निर्णय की आम्ही सगळे स्वीकारतो. आता एकीकडे केळीचा भावाचा जो प्रश्न आहे, रावेर मतदारसंघ हा केळी प्रधान म्हटला जातो आणि मात्र एकीकडे केळीला आता भाव मिळत नसल्याने कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि खंत पण पाहायला मिळते. केळीचे भाव उतरलेले आहेत, केळीचे भाव कमी झालेली गोष्ट खरी आहे, परंतु परवाच मंत्रालयामध्ये आदरणीय आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ, आता पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब, आदरणीय संजय भाऊ आणि आदरणीय रक्षाताई यांच्या मार्गदर्शनाने परवाच जयकुमार रावल साहेबांच्या दालनात बैठक झालेली आहे. केळीचं एक्सपोर्ट कसं वाढवता येईल, केळीचं इंटरनल कन्झम्पशन कसं करता येईल आणि एक्सपोर्ट क्वालिटी केळी कशी तयार करता येईल, या संदर्भात एक खूप चांगल्या प्रकारचा रिपोर्ट आम्ही तयार करतो आहे. आणि मला खात्री आहे की लवकरच भावही वाढतील. त्यामध्ये काय जे मिडलमॅनचे प्रकार, जे चुकीचे प्रकार करतायत, त्यांनासुद्धा आम्ही या निमित्तानं धडा शिकवू की त्यांनी वेळेत जर योग्य प्रकारे खरेदी नाही केली आणि शेतकऱ्यांची त्यांनी पेडवणूक केली तर त्यांना आम्ही सोडणार नाही. आमदार म्हणून तुम्ही अनेक ग्रामसेवक असतील किंवा सरकारी कर्मचारी असतील, पंचनामे झालेले म्हणून त्यांना तुम्ही दारेवर तरी देखील धरलेलं आहे, शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचलेले नाही. हे सरकार, महायुतीचं सरकार, आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाचं सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे. सरकार अत्यंत प्रामाणिक भावनेनं सगळ्यांपर्यंत मदत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशासकीयाच्यामध्ये काही ठिकाणी त्यांचे फार्म आय डी नव्हते, त्यांना DBT व्हायला त्रास होत होता. आम्ही प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत की आज सगळ्यांना तुम्ही फार्म आय डी क्रिएट करून घ्या आणि लवकरात लवकर यांना कुठल्या प्रकारचे तांत्रिक कारणामुळे कुठलाही शेतकरी याच्यामध्ये सफर होणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या.